आज 10 एप्रिल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मी आज त्यांची आवडती कांदा भजी तर करणारच आहे, पण गोडाचा नैवेद्य म्हणून दुधी भोपळ्याची खीर बनवणार आहे। त्याचीच रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। दुधी भोपळ्याची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपण 1 लिटर फुल फॅट वाला म्हशीचं दूध गरम करून घेतलेलं आहे। त्यातलं थोडं दूध आपण 10-12 केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत त्यात घालायचं आहे। आता आपण दुधी भोपळा साल काढून त्यातल्या बिया काढून किसून घेणार आहोत। दुधीची साल काढून बिया काढून आपण घेतलेले आहेत। आता आपण दुधी किसून घेऊया। दुधी आपला किसून झालेला आहे। आता किसलेला दुधी आपण एका सुती कपड्यामध्ये घालायचा आहे, घ्यायचा आहे। आणि त्यातलं आपल्याला पाणी असं पिळून काढायचं आहे। जेवढं होईल तेवढं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे, कोरडा करून घ्यायचा आहे। आता आपण दुधी बाउल मध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यात 7-8 काजू आणि 7-8 बदामाचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स आपले तुपावर परतून झालेत, आता आपण ते काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आता आपण 2 चमचे साजूक तूप घेणार आहोत। आणि किसलेला दुधी आपल्याला त्यात परतून घ्यायचा आहे। आपण अर्धा किलोचा दुधी घेतला होता आणि त्याची साल काढून बिया काढून आणि ते पिळून घेतल्यानंतर तो किसलेला दुधी आपला 2 ते 2.5 वाटी भरला असेल। दुधी आपल्याला तुपावरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे। दुधी भोपळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही, तर त्यासाठी आपण असं दुधीचा हलवा किंवा दुधीची खीर असं बनवून खायला घातलं तर आपली मुलं पण खातील आणि मोठी माणसं पण खातील। आणि दुधी हा फार पौष्टिक असतो। आणि जे दुधी आपलं 2 ते 3 मिनिटं तुपावर परतून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण गरम केलेल्या दुधामध्ये हा परतून घेतलेला दुधीचा किस घालणार आहोत। आता आपण त्यात पाऊण वाटी साखर घालायचे आणि साखर चांगली विरघळून घ्यायचे। जे डाएट करत असतील त्यांना जर दुधीची खीर खायची असेल तर ते खजूर 4-5 तास बिया काढून पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून साखरेऐवजी ते वापरू शकतात। हेल्दी रेसिपी होईल डाएट वाल्यांसाठी। आता आपण हे असंच 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर
शिजवून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटं आपली खीर चांगली शिजलेली आहे। आता आपण त्यात ड्रायफ्रुट्स घालूया आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे। आता आपण दुधात बुडवलेल्या केशरच्या काड्या घालायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आपली दुधीची खीर आता झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि खीर आपण आता रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया। खीर आपली रूम टेम्परेचरवर थंड झालेली आहे। आता ती आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। तुम्ही ही खीर असंच खाऊ शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवून थंड करून पण खाऊ शकता। तर मग स्वामींसाठी केलेला नैवेद्य तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।